शिंबा ये अरे आला शिंबा. अरे वा वा. हा बघा आमचा गावचा शिंबा किती छान आहे. हाय, आज मी गावाला आलेले आहे आणि बघा आता हे आमचं गावचं कसं सकाळचं छान असं वातावरण आहे आणि पाऊस जास्त नसतो ना इकडे ह्या साईडला. आता पाऊस वगैरे पडलाय, आजूबाजूला पूर्ण असं हिरवं झार झाले. आणि आता मी गावी आल्यानंतर मला जी न्यायच्या भाज्या वगैरे न्यायच्या असतात तर आता मी माझ्या रानात जाते. तुम्हाला माझं पूर्ण कुठले कोणती झाडं आहेत ना ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेत आमच्या शेतात. आणि मी आता भाजी पण तोडणार आहे, वांगी मिरच्या काय आहे बघा. चला तर मी आता तुम्हाला दाखवते माझ्या रानात काय काय आहे ते. तर हे बघा आमचं ना पहिल्यांदा तुम्हाला दाखवते गुलाबाचं झाड आहे आणि एवढी छान फुलं आले त्याला. एवढा गच्च गच्च आला ह्या गुलाबाला. एकाच फुलाला बघा किती आलेत, कारण हा बघा एकच आहे. जसं आपण गुच्छ हे करणार ना तसा बघा एका झाला किती 4-5 फुलं आलेत. आणि हे जे झाड दिसते ना हे वेकंड आहे. हे वेकंडाचं झाड आहे. हे जास्वंद आहे, तर जास्वंदाची फुलं पण मी तोडते. हे ऊस आहे आणि हे ना वांग्याची झाड आहेत. आता वांगी बघूया आपण. गवारीला आता सध्या फुलं आलेत आणि छोटी छोटीशी गवारी यायला लागली. अजून ह्याने ही देशी गवार आहे, गावरान गवार. आणि आता आपण वांगी बघूया. तर वांगी झाडाला किती वांगी आहेत तोडायला. आणि रात्रीच काल आईने आमच्या वांगी तोडून नेली. तर आता खूप काटे आहेत ह्याला, त्या वांग्याला काटेरी वांगी आहेत. खूप काटे आहेत, मला काटा पण टोचला. आणि फक्त शेण खतावले आहेत वांगी, त्याला बाकी कुठलंही खत घातलेलं नाही. हे बघा गवार आहे, देशी गवार आहे आणि त्याला अशी फुलं आलेत, छोट्या छोट्या खाली शेंगा पण आलेत. हे आणि हे गवारीचे शेंडे आहेत ना ह्याच्याशी तोडून ना ह्याची कवळी भाजी करतात आणि भाजी खूप छान लागते. आपण जशी भाजी करतो ना लसूण वगैरे फोडणी टाकून अशी भाजी करायची ह्याची, खूप छान. आता मी ह्याची भाजीसाठी मी ह्याचे शेंडे तोडत आहे. असे कवळे शेंडे तोडून घेतलेत भाजीला. हे बघा हिरवं वांग आहे, ते काळं वांग होतं, हे हिरवं वांग आहे. असे 2 प्रकारची वांगे आहेत. आणि हे जे झाड आहे ह्या झाडाला हळदी कुंकवाचं झाड म्हणतात. आणि बघा ह्याच्या आता फुलं पण यायला लागले त्याला, पिवळी अशी म्हणजे कलर म्हणजे ऑरेंज कलरमध्ये आहेत आणि हळदी कुंकवाचं झाड म्हणतात त्याला. इथंच आमचं नारळाचं झाड पण लावलेलं आहे. हा आंबा आहे. ती वांग्याची झाडं मोठी झालीत की त्यातून आतून जायला पण भीती वाटते, एवढे काटे आहेत. आणि अजून गवारीची पाले इथं मला शेंडे दिसले आणि ते मी घेते. आणि हे शेंडे तोडले ना तरी आणखी छान अशी गवार फुटून येते. बघा सुंदरी आहे, तिला आम्ही सुंदरी म्हणतो कारण दिसती शिंग पण किती छान आहेत बघा, दिसायला पण किती चांगले. आणि मी तुम्हाला आता दाखवते. एक जणांनी मला विचारलं होतं की गुलाबी पेरू कसं असतं, त्याचं झाड कसं असतं. तर हे पहा गुलाबी पेरू आहे. गुलाबी का लाल? गुलाबी आहे, गुलाबी पूर्ण सफरचंदासारखा ह्याचा पेरू येतो आणि आतून चिरला तरी तसाच निघतो. आणि पानं सुद्धा ह्याची गुलाबी आहेत आणि मऊ लागतो असं सफरचंदासारखाच. हे वेगळंच आहे, खूप छान लागतं चवीला पण. सध्या ह्याला आता
फुलं पण नाही आली आणि पेरू पण नाही आले. फुलं आले ते बघ. आलेत का? हा, एक फुल पण फुलं बघा आलं. त्याच्या गुलाबीचे. हो. दाखवू का? आणि पेरू पण गुलाबी आहे, छोटासा पेरू आहे ते बघा. हां, हा पेरू पण गुलाबी आहे, छोटासा आलाय पण कलर पहा त्याचा. तर ही आमची बघा सगळी पूर्ण सीताफळ आहेत, गच्च भरले झाडं सीताफळाने. बघा ही सीताफळ आहेत, म्हणजे पूर्ण अशी सीताफळ भरलेत, गच्च अशी झाडं पूर्ण अशी. हे लाईन आहे ना, पूर्ण अशी सीताफळाचीच आहे. अजून ही सीताफळ आहेत ना, अजून तयार नाही झालेली. तयार होतील ते 8 दिवस लागतात का किती लागतात काय माहीत नाही तयार व्हायला. आणि हे पेरूचं झाड आहे, आणि पेरूचं झाड पण खूप असं भरले पेरूने, पण छोटे छोटेच आहेत पेरू. ही पूर्ण बघा अशी आमची आंब्याची बाग आहे. आणि हा केशर हापूस आंबा आहे. तिथंच लिंबूचं झाड आहे, त्याला लिंबू पण आले. अशी खूप मोठी अशी लिंबू येतात त्याला. हे लिंबुनीचं झाड आहे, मोठी लिंबू होतात ह्याची. हे बघा इथं खूप सीताफळ आहे. तयार झाली, तोडते मी. ही तयार झाली सीताफळ. हे अंजीर आहे, हे पहा अंजीर आहे तिकडे, त्याला अंजीर पण आले सकाळी. एक अंजीर आहे पिकलेला. हो, अरे पक्ष्यांनी खाल्लाय, मी नाही तोडत त्याला. पक्ष्यांना खायसाठीच सोडून देते. ते पूर्ण बघा सीताफळ कशी भरली, ते नाही तयार झालं ते. हे बघा लिंबाला कसे छोटे छोटेसे लिंबू आलेत. इकडे इकडे सगळे लिंबू चालेत. बऱ्याच लोकांना आपण फक्त फळं खातो पण झाड माहिती नसतं ना. जर जे आपण ॲवॅकॅडो खातो ना, तर हे ॲवॅकॅडोच झाड आहे. त्याला 2 वेळा फळं आली होती, पण कमी प्रमाणातच होती. आता काय आता फुलं पण सध्या नाही आलेली, कारण आंब्याचा सीझन असतो त्यावेळेस ह्याला फुलं पण येतात आणि फळं पण लागतात. म्हणजे येते तर अजून ह्याला फुलं नाहीत आली आणि फळं पण नाहीत. आणि ह्या झाडाला किती वर्ष झाले? ह्या झाडाला ना 8 ते 9 वर्ष झालेत. आणि हे जे झाड आहे ना, मी ॲवॅकॅडो आणलं होतं मार्केटमधून. खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये जो आतमध्ये जी बी निघते ती मी अशी कुंडीत पुरली होती, आणि ते त्याच्यापासून झाड तयार झालं. आणि ते झाड मी आणून गावाला लावलं, आणि त्याला आता फळं पण येत आहेत. हे बघा आमचं पेरूचं झाड आहे, तिथं पण खूप सारे पेरू लागले सध्या आता. बघा ही चिंचचं झाड आहे. आता सध्या नवीन चिंचा आलेत. आता चिंचा घेऊन गेला. आता ही कवळ्या कवळ्या आपल्या चिंचा आहे, छोट्या छोट्या चिंचा. ह्याची चटणी पण खूप हिरव्या चिंचेची छान होते, त्यासाठी मी तोडून घेते. आणि चिंचेच्या पानाचा चहा कुणी कधी प्यायलाय का? एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतो चहा. बघा काय काय आहे आमच्या रानात. हे तीळ आहेत बघा, हे सगळी तिळाची झाडं आहेत, अजून तयार नाही झाले ते. त्याला फुलं पण आहेत. हे बघा राजगिरा, हा राजगिरा आहे. तुम्हाला दाखवते. हा वाळलेला राजगिरा आहे ना, याचं बी बघा दाखवते. राजगिरा नाही, पण ओलं पाऊस पडल्यामुळे ओलं झालं, निघणा पाऊस पडल्यामुळे. नाहीतर असा चोळा ना कसा निघतो, पण एवढा हे आहे छोटासा. हा बघा हे राजगिरा. आता इथं टाकते मी, उगवून परत येते. ही पूर्ण राजगिरा आहेत. ही छोटी छोटी मका आहे. आणि हे भुईमुंग आहे बघा आमचा.
आपण आता ह्याला शेंगा आलेत का बघूया. तरी आता भुईमुग उपडते बघू शेंगा आहेत त्याला. आले शेंगा बघा. हे शेंगा आहेत ना, काही काही निभार झालं पाऊस पडल्यामुळे बारीक बारीक आरा आलेत परत. हे छोट्या छोट्या लागले शेंगा त्याला. 1-2-3 तरी डाळी घेते मी आता. बघा चिंच कशी आणि आमची भरली. इकडे भेंडी एकच आहे इथं. ही पूर्ण प्लॉट असा आमचा भुईमुगाच्या शेंगाचा आहे. पलीकडच्या साईडला पण आहे. एकच भेंडी सापडली मला. भेंड्या होत्या की त्या साईडला आहेत म्हणजे तिथे इथे एकच सापडले. अशी पडलेली असेल ना. ही तरवड आपण तेलात वापरतो. ऊस आहे तेव्हा काही ऊस आहे असं काळा काळा कलरचा. परत पपईची झाडं आहेत तिकडे. आणि ही मिरची आहेत बघा. आता थोड्याफार मिरच्या मी घेते. आणि हे जे बी आले हे शेपूचं बी आहे. शेपूचं बी तयार केलं आहे. हे बघा इथे शिमला मिरची पण आहे. शिमला मिरची बघा. शिमला मिरचीची पण झाड आहे. काही मिरची बघा किती छान आलेत ना. दाखव परत. मस्तच. हे बघा ह्याला पण आले. ती पण बघ किती छान लवंगी मिरची. खूप छान खरड्यासाठी ताजी ताजी मिरची. कसलेली खिडक्याची कसलेली कोणाला बघा असं ते कसले असते. आता पावसामुळे तसंच ठीक आहे. हाय की चांगली ही सांगितलं तुला लय बी दिल अगं मी. तो लावलं का ती हो लावलेत की. आली का हो लागलेत. आता याला फुलांनी भरलेत. ह्यो असली जायची तिच्यातनं ही खिडका खिडकी कशी काय झाली ती वांगी चौकडं काय याला काढून टाकणार आहे तकडलं. त्याला झाले की वर्ष झाले का 6 महिने झाले. अरे एवढे इथल्या हो घेतलं की ते सोडून घेतलं. तिथं आहे वाटतं एकदम सुपी तोडायची होती ना ते. थोडा देव थोडं तोड तोड. हा तोडायची. तिथे येते वाटतं हा तिकडे आहेत ना. तिकडचे घेऊ आणखी. ही मिरच्या नाही ते असल्या इथे ह्यातले तोडा घे. त्यातले तोड की त्या रशी त्यातली. चांगली चावायला आली. कोणी आली हा कोंबड्याचं खाती घातलं होतं. होय का. होय कोंबड्याकडे चालतंय. कोंबडी खत घातलेलं काय ह्याला. आपलं कोंबड्याचं किती लिंबूला टाकते. होय ती बाय पपया खाली पडते. ती पिकल्या तरी येणार नाही. त्याचा पपया काढले पाहिजे. कशा काढायच्या पण काढायची तो खाली पडली. तुम्हाला कालवणं लागते त्याला. त्यात लावलंय काय लावले त्यात. नाही म्याला ती भीती ना म्या संगीत लावली. मला वाटलं संगीत लावली. कसल्या काढू ग. काढ निघाल ती काढ. मोठ्या काढू का. काढ मोठी काढ. कवळ्या काढ. पिकली तर पिकली. नाही पिकाय सारखी.
काय करायचं कच्चा घेऊन? भाजीला, भाजी किंवा ते थालीपीठ करायला नाही का आपण करतो त्यासाठी. लई मोठे आहे ना, बाकी करू कड बारकी, मोठी पिकेल तरी कोणतरी खायला. बस एकच. काढते. खूप सारे पपया पण आहेत. हे बघा, ही मिरची, काश्मीरी मिरची. एवढ्या सगळ्या 3-4 प्रकारच्या मिरच्या. आणि हे भेंडी जी असते ती देशी भेंडी आहे. आता ही भेंडी काही निबार नसते, ही कवळीच असते. ह्याला कूस खूप प्रमाणात असते भेंडीला. हाताने तोडायची म्हटली तरी त्याला कूस लागते. कूस असते त्याला भरपूर या भेंडीला. आणि हे पावट्याच्या शेंगा आहेत. तेजपत्ता, इकडे पावट्याच्या शेंगा, सीताफळीचं झाड, ड्रॅगन फ्रूट. इथे ड्रॅगन फ्रूट आहे लावलेलं आहे. तर हे बघा ड्रॅगन फ्रूटचं लावलं आहे. आणि तर ड्रॅगन फ्रूटला आधार म्हणून काय केलं, हे लोखंडाच्या जे सळ्या होत्या ना, आमच्यातल्या बांधकामाच्या जे राहिलेल्या होत्या ना, आता शेतीच्या कामासाठी भरपूर लागतात, कंपाऊंडसाठी वगैरे. तर उरलेले त्याच्यासाठी त्याला आधार म्हणून हे काही कसं बांधलेलं आहे ह्याला. आणि दुसरा पण ड्रॅगन आहे, त्याला पण सध्या छोटा आहे, त्यामुळे ही लाकडाचं दिलं आहे. हे शेतीतलंच आपलं लाकूड असतं निघालेलं, हे केलं आहे. आणि तिसरा पण ड्रॅगन आहे, त्याला पण बघा ही सळ्या लावून आताच आधार दिला, की आधार दिल्यामुळे तो वर जातो, खाली पडत नाही. आणि इथं शेजारी केळीची झाडं पण लावलेली आहेत. हे बघा सगळे केळी अशी उगवलेले आहेत. आता सध्या तर केळीला काही फळं नाहीत आली, केळी वगैरे. तर ह्या सध्या एवढं आमच्या बागेत आहेत, म्हणजे सर्व प्रकारची झाडं आहेत. हे फणसाचं झाड आहे, पण त्याला ना छोटे छोटेसे फणस येत आहेत आणि गळून पडत आहेत. आता खूप उंच झालं आहे असं ते फणसाचं झाड. काय का कुठे आहे? हां, पलीकडे पण वरती. हां, तेव्हा छोटे छोटे खूप फणस आलेत. कळी बघा त्याची कशी सुरुवात झाली. आता याला आलेत बघ. इथे बघ पावट्याच्या शेंगा आहेत. हे पावट्याच्या शेंगा पण मी तोडून घेते. आणि इथं कढीपत्ता. कढीपत्त्याची शेंडे तोडले की परत फुटून येतो कढीपत्ता. हा शेवगा आहे, आता ह्याची भाजी करण्यासारखी नाही. हा खाया झाला, आता फुलं वगैरे यायला लागले त्याला. हे शेंगपाळ तोडून होते, निबार झाली बी तयार करायला. इथं छोटं वांग्याचं रोप. हे लिंबुणीचं झाड आहे, पण ह्याला जास्त ऊन लागत नाही. लिंब पण येतात ह्याला, आता नाही. घरटे बघ बघा, नारळाच्या झाडाला कसे घरटे केले चिमणीने. दाखव कुठे पॅशन फ्रूट. हे बघा फॅशन फ्रूट अजून तयार नाही झालं, पण त्याचा वेल आहे ना खूप असं वरती गेला आणि वरती पण लागलं, खूप झाडावरती गेला हा वेल. घ्यायचं नको, त्याला होऊ दे चांगलं. आजीला सांगितलं की पिकल्यानंतर तोड, नाही का.
असं बघा. तर आज मी माझ्या रानातून एवढ्या भाज्या घेतलेत. तर आता भरपूर असं म्हणजे दाखवण्यासारखं आहे, कारण सध्या आता बाजरी आहे आमच्याकडे, मूग आहेत, सोयाबीन आहे, मका आहे आणि चिक्कूची झाडं, आवळ्याची झाडं. तर असं खूप चांगलं. पण सध्या तर मला वेळ नाही, मी देवाला चालले, त्यामुळे मी एवढ्याच भाज्या घराशेजारच्या जेवढ्या होत्या हे घेतलेल्या आहेत. बाय. नंतर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ते सगळं दाखवते. भेटूया नंतर आपण.